मस्त वातावरण झालंय आणि मुलांना सकाळी स्कूलला सोडलं होतं. मग स्कूलला सोडल्यानंतर म्हटलं थोडंसं बाहेर पण फिरून येऊयात, कारण खूप छान वातावरण आहे आणि आम्ही जिथे राहतो ना तिकडं जिकडे जाईल तिकडे तुम्हाला छान छान पॉईंट मिळतील. म्हणजे मी राहते मावळामध्ये आणि मावळ तालुक्यामध्ये कुठंही जा खूप छान अशी ग्रीनरी असते आणि पावसाळ्यामध्ये असं वाटतं की स्वर्गच उतरलाय जणू की खाली. मग कुठंही गेलं ना तरी खूप छान वाटतं. रस्ते जरी असे आपण नॉर्मल रस्त्यावरती जरी फिरलो ना तरी खूप छान वाटतं. मग अधूनमधून मी स्कूलला सोडून वगैरे आले ना मुलांना, तर मग नक्कीच बाहेर जाते. आल्यानंतर परत घरी आलो, नाश्ता वगैरे केला आणि परत मग दुपारी टाईम झालं मुलांचा, म्हणजे मुलांना आणायचा स्कूलमधून घेऊन आले. पण मुलांना आल्या आल्या इथं यायचं होतं कारण माझी बहीण आली होती आणि बहिणीची मुलं पण होती. ती जाणार होती. मग म्हटलं की पहिल्यांदा इथंच येऊयात आणि मग इथं मुलं सगळी खेळायला लागली. त्याचबरोबर मला आज केकच्या ऑर्डर पण होत्या, म्हणून केकच्या ऑर्डर पण मी पूर्ण केल्या. आणि येताना ना मी खूप झाडं आणली होती. तर हे बघा, ही झाडं म्हणजे काही झाडं मुलं म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर फिरायला गेलो ना त्यावेळेस झाडं जी आणली होती ती मुलं स्कूलमधून येईपर्यंत आम्ही झाडं लावण्यातच वेळ गेला. त्याच्यामुळं मी स्वयंपाक वगैरे काहीच बनवला नव्हता. आणि एवढी भारी झाडं होती, गुलाबाची फुलं तर काय सांगू तुम्हाला. म्हणजे पाहिल्या क्षणी असं वाटत होतं की कुठलं घेऊ आणि कुठलं नको. मस्त अशी झाडं. आता मी खरं सांगू का, मी झाडं तर आणते पण माझ्याकडं ऊन येत नाही म्हणून झाडं हे जगत नाहीत खूप दिवस. पण अधूनमधून 3-4 महिन्यानंतर मी झाडं आणतच असते आणि त्यातनं एवढी छान छान फुलं बघितल्यानंतर तर मला असं राहावलंच नाही की नाही घ्यायची म्हणून. मग मी घेऊन आले झाडं. त्याचबरोबर अजून खूप सारी झाडं आहेत. म्हणजे हे असे आणले होते की याला सावली पण म्हणजे चालते या झाडांना म्हणून. आणि मुलांना खूप दिवस झालं क्रिसमस ट्री करत होते, तर ते क्रिसमस ट्री पण घेऊन आले मी त्यांच्यासाठी. आणि बाकीची जी झाडं आहेत तर ती मी जी बेडरूम आहे मुलांची तिथं ठेवलेली आहेत. आणि त्याचबरोबर हे आर्टिफिशियल प्लांट पण लावले, म्हणजे छान हिरवं हिरवं दिसेल. पावसाळ्यात बाहेर तर हिरवं आहेच, घरात पण थोडंसं हिरवं झालंच पाहिजे. आणि मुलं पण बघा किती खुश. नक्षला तर खूप छान वाटलं आणि नक्ष पण म्हणजे काही ना काही नवीन आणलं की त्यालाही छान वाटतं. आता त्याचबरोबर मी रेड गुलाब 2 आणले होते आणि गुलाबी कलरचं एक गुलाब आणलं होतं. हे जास्वंदीचं आहेत ना, तर त्याला पण छान अशी फुलं आली होती. तर 2 जास्वंदीची झाडं आणली होती आणि अजून एक गुलाबी कलरचंच गुलाब आणलेलं आहे. पलीकडचं जे झाड आहे त्याचं एक्झॅक्टली मला नाव नाही माहीत. तर इथं पण अशी मी बाल्कनीमध्ये म्हणजे मुलांची जी खिडकी आहे तर तिथं अशी झाडं लावलेली आहेत आणि इथून डायरेक्ट देवाचं दर्शन पण होतं, गणपती बाप्पांचं. आणि खूप छान वाटतं इथं बसल्यानंतर. म्हणजे खिडकीमध्ये बसलं ना तर फुलं वगैरे, हवा छान येते ना, त्यामुळं खूप खूप छान वाटतं. आणि ही अशी झाडं आणली होती मी आणि माझ्याकडे अशा कुंड्या पण होत्या. मग मी याला डायरेक्ट खोलून नाही ठेवलं, याच्यामध्येच ठेवलं. आणि परत नंतर मग जो केक बनवला होता ना मी, तर तो द्यायचा होता म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला. आणि मग हा केक म्हणजे हा डॉल केक बनवला होता. तर मी येताना नर्सरीतून येतानाच फुलं वगैरे आणली होती, तर ती मी फुलं पण 2 फुलं लावली, कारण मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे होता आणि तिच्यासाठी केक द्यायचा होता म्हणून मी दोन्हीकडे 2 अशी फुलं लावून त्या केकला दिली होती. आणि संध्याकाळी बनवलं होतं फक्त दाल तडका आणि जिरा राईस. दाल तडका जो आहे ना, तर मी आज तुमच्याबरोबर त्याची ही रेसिपी शेअर करणार आहे. नक्की हा दाल तडका एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त लागतो. आणि हा फक्त तुरीच्या डाळीपासून बनवलेला आहे. तर इथं मी तुरीची डाळ घेतली होती 1 वाटी आणि स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं आणि कुकरला याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या. आता ही जी डाळ आहे ना ती एकदम अशी शिजली पाहिजे, म्हणजे कळली नाही पाहिजे की आपण कुठली डाळ वापरली. कारण बाहेर आपण ढाब्यावरती रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेलो तर आपल्याला समजत नाही की यात कुठली कुठली डाळ टाकली. अगदी त्याचप्रमाणे एकदम स्मॅश करून घ्यायची. आणि जर स्मॅश झाली नसेल तर तुम्ही शिजल्यानंतर परत अशा प्रकारे याला छान असे फेटून घेऊ शकता. आणि नंतर याला तडका द्यायचा. आता तडका मी दोन वेळेस तडका देते. तर पहिल्यांदा एकदम नॉर्मल तडका जो दाल तडकाला असतो तो. तर तेल टाकलं, तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, त्याचबरोबर एकदम बारीक चिरलेला कांदा, म्हणजे खूप बारीक चिरून घेतला होता कांदा, एक मीडियम साईजचा, हिरवी मिरची. आता इथं मी लसूण टाकलेलं नाही कारण आपल्याला जी दुसरा तडका आहे ना त्याच्यामध्ये लसूण मी टाकणार आहे. आणि हे छान असं कांदा परतला की मग मी एक
टोमॅटो घातलेला. टोमॅटो जरा मोठ्या साईजचा घेतला होता, कारण दाल तडक्यामध्ये टोमॅटो जो आहे ना तर तो मला खूप आवडतो. म्हणजे डाळीमध्ये किंवा कुठल्याही भाज्यांमध्ये मला टोमॅटो खूप आवडतो, म्हणून मी जास्त घातलेला आहे. मीठ घातलं, चवीनुसार हळद घातली आणि छान असं परतून घेतलं की याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरचा पण छान असा फ्लेवर येतो, म्हणून थोडीशी कोथिंबीर. आणि जी डाळ आहे ना तर ती छान अजून एकदा मी अशी हटून घेतली, म्हणजे बारीक एकदम करून घेतली. आणि नंतर ही सगळी डाळ याच्यामध्ये घातली. आता दाल तडका बनवताना जेव्हा आपण हा टोमॅटो किंवा कांद्याचं जे सगळं मिश्रण होतं त्याच्यामध्ये ही डाळ एकदम छान शिजून द्यायची 2 ते 3 मिनटं. अशी छान उकळी फुटली पाहिजे 2-3 मिनटं, आणि उकळी फुटल्यानंतरच मग पाणी घालायचं. तर मी इथं साधारण 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पण नाही घालायचं, एकदम पातळ नाही करायचं. आणि नंतर छान म्हणजे याला अजून एक उकळी फुटली ना की मग याला कमी गॅसवरती ठेवून द्यायचं आणि परत अजून डाळ छान शिजवून घ्यायची, म्हणून त्याची टेस्ट पण छान वाढते. आणि सेम इतकी भारी लागते ना, तर ही तुम्ही एकदा बनवली ना मग कळेल. आता जो दुसरा तडका आहे तर तो मी तुपाचा मारते. तर इथं जे तडक्याचं भांडं आहे म्हणजे पळी, तर त्याच्यामध्ये मी तूप घेतलं आणि खूप सारी जिरी घातली. 2 सुक्या लाल मिरच्या आहेत त्या अशा प्रकारे तोडून घेतल्या, आणि खूप सारा लसूण एकदम बारीक चिरून, म्हणजे ठेचून बारीक चिरून पण घेऊ शकता. मी नुसता बारीक चिरलेला होता. हे झाडाचं कढीपत्ता होता तर तो घातला याच्यामध्ये. आणि ही जी लाल मिरचीची पूड आहे ती घरीच बनवलेली आहे. जर विकतची असेल ना तर त्यांनी छान अजून कलर येतो, तर ती नक्की घाला. थोडीशी कोथिंबीर घालून हा मस्त असा तडका याच्यावरती मारायचा. आणि एकदम इझी आणि एकदम टेस्टी. जेव्हा तुम्ही बनवचाल ना ॲक्च्युअलमध्ये त्यावेळेसच तुम्हाला टेस्ट कळेल. आणि खरंच खूप अप्रतिम. आम्ही तर आठवड्यातनं 5-6 वेळा बनवतो, एवढा हा दाल तडका आवडतो. तर आता दाल तडका तर बनवलाच होता, म्हटलं जिरा राईस पण तुमच्याबरोबर शेअर करावा. तर मी प्लेन राईस पण ठेवलेला आहे, म्हणजे बिर्याणी राईस आहे ना तर तो मी 80-90% शिजवून घेतला होता आणि त्यातला काही वाफेवरच प्लेन असा राहून दिला. आणि थोडंसं म्हटलं जिरा राईस बनवूयात, म्हणून पॅनमध्ये मी तेल घातलं, खूप सारी जिरी घातली आणि जिरी तडतडली की मग हा राईस घातला. आता राईस छान परतून घ्यायचा आणि यात खूप सारी कोथिंबीर टाकायची. जिरा राईसमध्ये जास्त कोथिंबीर असली ना मग तो अजून छान लागतो. आणि दाल तडका आणि जिरा राईस मस्त असं कॉम्बिनेशन. आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये मी एवढंच ठेवलं होतं. तर आजचा जो व्लॉग आहे तर तो हा इथंच संपवते. नंतर जेवण केलं आणि परत काही शूट केलं नाही मी. जर आजचा व्लॉग आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. परत भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.